हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग आहे ना इमोशनल झालेला आहे, फुल इमोशनल झालेला आहे. तर मंथन भाई आहे माझ्यासोबत. तर आता आम्ही घरी चाललो आहे. राणीताईचा बड्डे होता आज. तर बड्डे एक नंबर झालेला आहे. ब्लॉग बनवायचं म्हणजे मिनी ब्लॉग बनवला आहे मी, पण मोठा ब्लॉग बनवला नाही कारण का आहे काहीतरी रिझन. तर हा क्लिप्स अशा आहेत ना माझ्यावर का त्या क्लिप मी आता ब्लॉगमध्ये टाकीन. तुम्ही बघा. झालेले आहेत क्लिप उभे आहेत, म्हणजे लँडस्केपमध्ये नाही आहेत, पोर्ट्रेटमध्ये आहेत. तर तुम्ही ते बघा. आणि फुल इमोशनल झालेले आहे आमच्या घरातली. म्हणजे जसं काय संगीतच आहे, तिचा लास्ट बड्डे होता हा गायकर फॅमिलीमध्ये. तर तिचं आता 2 महिन्यात लग्न होणार आणि मग ती पाटील फॅमिलीमध्ये जाणार. तर त्यामुळं आम्ही हा बड्डे मेमोरेबल केला आहे आम्ही तिच्यासाठी, आमच्यासाठी सुद्धा. लास्ट बड्डे तिचा, म्हणजे नंतर होईल बड्डे पण नवऱ्याच्या घरी होईल. आता हा आपल्या इकडे झालेला आहे. तर खूप काही काही झालं आहे त्या ब्लॉगमध्ये, बघा तुम्ही. फुल हसी मजाक सगळं झालेलं आहे. तू आता लास्ट बड्डे गायकर फॅमिलीमध्ये तुझा, तर तू तुझे मत मान. तुला भाऊसं कशी वाटतात, बहिणी कशी वाटतात, आणि काका काकी मामा मामी कोण सगळी कशी वाटतात ते सांग. सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद. तुम्ही सर्व इथे आलात माझ्यासाठी आणि खरंच सगळ्यांनी माझ्यावर खूप जीव लावला आतापर्यंत. प्रत्येक जणांनी म्हणजे प्रत्येक वेळी मी मला साथ केली प्रत्येक गोष्टीत आणि पुढे पण देत राहाल याची मला खात्री आहे. आणि आपली राणी आहे ना, तिला पहिले गणपतीला आठवलं राणीचा आवाज आपलं ऐकलं का आपलं वाटतं बरं वाटतं. राणी कुठे कुठलाही काम सांगितलं का नाही बोलत नाही. राणी स्वभाव चांगला आहे, तशीच तिला आमचं नाव रोखीत करते. नमस्कार. आपल्या परिवारातील आपली राणीचा आज वाढदिवस आहे. सर्वांनी तिला आपण चांगलं, तिच्या भविष्यात चांगला आशीर्वाद द्यायचा आहे. आणि माझी राणी तिला चांगलं दीर्घायुष्य लाभो. आणि त्या ज्या घरामध्ये चालले तिचं नाव आपल्या कुटुंबाचं त्यांच्या कुटुंबाचं आपण नाव लौकिक करू. तिच्या हातात चांगलं काम करू आणि हमेशा राणी जशी तू घरात होती तशी तिथे राहा. आणि त्या लोकांना आपलं समजून सर्वांचं, जसं तू आपल्या घरात सर्वांचा असं कोणाचा द्वेष केला नाही तसं तू त्या घरातल्या माणसांचं कोणा द्वेष करू नका. आणि आपल्या गायकर आपल्या तिथं नाव झालं पाहिजे का बाबा गायकर मुलगी गेली खरंच खूप चांगली आहे आणि कोणाशी तिने द्वेष आणि वाद असं केला नाही. आणि असं भरून सर्वांना प्रेम दे, सासूला प्रेम दे, जसे आईला दे, बाबाला देते, तर आम्हाला देते, तसं त्यांनाही दे. आणि तुझ्या जीवनामध्ये खूप चांगले सुखरू आनंद येऊ दे असं तुझ्या वाढदिवसानिमित्त मी बोलतोय. तुला खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. माझ्या गायकर परिवार जवळ घ्या माईक. हॅलो, गायकर परिवाराला माझ्या सर्वांना माझे अभिनंदन. कारण ह्या 25व्या वर्षी की माझा परिवार, असं भगवंताला माझी एकच प्रार्थना आहे ह्या दिवशी की देवा माझा परिवार आहे ना हा असा एका विचाराने एका गुणाने राहिला ना, त्याच्यापेक्षा दुसरा काही नको. तर जशी आमच्या ह्या गायकर घराण्या आई वडिलांची पुण्याई, आई वडिलांच्या पुण्याईमुळे भगवंताने आम्हाला सर्व भरभरून दिलं आहे. तसंच ह्या मुलींनी सुद्धा, ज्या 2 मुली गेल्या त्याही सुखाने घराचं नाव लौकिक केलंय, तसं या ताईने आमचं नाव लौकिक केलं. दुसरं या जगामध्ये दुसरं आम्हाला काही नको अशी भगवंताला प्रार्थना करतो. जवळ घ्या. वाढदिवसाच्या हार्दिक लाख लाख शुभेच्छा. अशा माझ्या राणीताई, प्रीती, परी आणि सगळ्या मुली आणि सगळं घर आणि सर्व खानदान यांच्या व्यतिरिक्त जर कोण बोलला तर मला खूप राग येतोय. असं वाटतं त्याला जाऊन काय करावं ही माझी इच्छा असते. त्याच्यामुळं ताई ज्या घरी जाशील त्या घरी माझी लाडकी बहीण अरुंधती राणी, ती माझ्यासाठी खूप खास आहे. तिचा स्वभाव खूप काय तिचा स्वभाव खूप शांत आहे. मी तिच्याशी भांडत नाही, ती माझ्याशी भांडते. छोट्या छोट्या गोष्टी ती माझ्यावरती पूर्ण हक्क गाजवते. आणि मला खूप आठवण येईल तिची, प्रत्येक क्षणाला तिची आठवण येईल. खूप इमोशनल आम्ही प्रत्येक गोष्टी, भरपूर काही आहे बोलायचं. नंतर तिला मी टेक्स्ट करेन.
आता तू काहीतरी बोल. पहिल्यांदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. राणीच्या बद्दल बोलायचं झालं तर राणी आणि भाईदादा म्हणजे सर्वांच्या प्रती असं वाटतं की भाईदादा खूप रागीट आहे, पण मला असं वाटतं की मी तिच्या डोळ्यातून बघितलंय किंवा भाईदादा रागीट आहे किंवा भाईदादाबद्दल जर प्रेम किंवा भाईदादा आला तर आपण असं वागायला नाही पाहिजे, तर ते माझ्या याने परीने खूप चांगलं आहे. तर माझी बहीण समाजामध्ये वावरताना तर बाबा आपला भाऊ आपल्याकडे बघतोय तर बाबा एक कुठल्या द्वेषाने बघत नाहीये, तर बाबा आपल्या बहिणीकडे बघताना कुणाची नजर वाकडी नाही गेली पाहिजे किंवा भाईदादाने तिच्याकडे रागाने तरी बघितलं असेल किंवा नसेल बघितलं, पण माझ्या बहिणीकडे कोणी बघताना त्या द्वेषाने नाही बघितलं पाहिजे. हीच माझी प्रत्येक बहिणीकडे म्हणजे भावना आहे की मी वाटत असेल तर बाबा हा खूप दिसायला रागीट आहे किंवा काय आहे, पण माझं नेचरच कसं आहे, मी मनाने कसं आहे काय आहे ते मलाच माहिती आहे. पण मी एवढंच सांगेन का बहिणीसाठी जे म्हणजे आज भले माझ्यासाठी सख्खी बहीण जरी असली तरी पण राणी किंवा बाकी सर्व इतर बहीण माझ्याकडे सख्यच आहे. मी कधी असा तुझा भाव केला नाही. सर्व म्हणजे 5ही बहिणीप्रमाणे काही गोष्टी झाल्या असतील नसेल झाल्या, पण माझ्या प्रति सर्व बहिणींच्या प्रमाणे प्रेम साधच आहे. का असं बाबा राणीसाठी वेगळं, प्रीतीसाठी वेगळं आहे किंवा अनुजासाठी वेगळं आहे किंवा पतीसाठी वेगळं आहे. माझ्यासाठी ह्या गोष्टी आज पण उद्या पण आणि परवा पण तशाच राहतील. ठीक आहे, माझ्याकडून काही गोष्टी झाल्या असतील नसतील झाल्या, पण बहिणीच्या प्रति बोलताना मी त्यांच्यासाठी कायम त्यांच्या मदतीला किंवा कुठल्याही गोष्टीला त्यांच्यासोबत असणार आहे. भले तरी तू हा घर सोडून गेली तरी तू आम्हा भावांना कधी हक्काने आवाज दे. तुझे भाव तुझ्या रात्रीने पोचतील, म्हणजे सर्वच भाऊ बसतील. मी नाही बोलत मी एकटाच येईन, सर्व भाऊ बसतील. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तसं बाबा बोलले तर त्या घरी जाऊन आपल्या काय काय घराचं नाव लौकिक कर. बोलण्याचं तात्पर्य एवढंच की आपलं घरनं मोठं आहे म्हणून सर्वांकडून तुला अपेक्षा आहे. कारण आता सर्व पोरं किंवा आपल्या घरातली मंडळी ही आता नाव लौकिक झालेलं आहे जास्त, त्यामुळे तुझ्याकडून अपेक्षा जास्त आहे. आपल्या घराचं नाव आता बाकीचे लग्न झालेले आहे, सोनेचे झाले, ताईचे झालेले आहेत, त्यांचं पण घरानं मोठं आहे. तसं तू आता मला तर वाटतं पॉलिटिकल गोष्टीमध्ये जाशील तर तुलाही त्या गोष्टी शिकशीलच, म्हणजे माणूस कसा असावा कसं नाही, तर ते तुझ्याकडे आहे सर्व. यू बेटा ऑल द बेस्ट आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तर आता आपल्या राणीताईचा लास्टचा बर्थडे काय इथे या काय फॅमिलीमधला लास्टचा बर्थडे तर ते आता पाटील परिवारामध्ये जाईल. तर तुला वाढदिवस हार्दिक शुभेच्छा. हॅलो बोलायचं पाहिजे ना सर्व. माझं विसरला काय? बोल बोल. मला खूप चांगलं वाटतंय. काय नाही बोलत. आणि एकत्र पण आलं. तूच माझ्यासोबत असतेस गणपतीला वगैरे कपडे वगैरे टोपी मेसेज करतेस. कुठला ड्रेस घ्यायचा कुठला घालायचा. कोणतं बोला की आपण एकत्र बोलायचो राहू दे एकमेकांची समजूत काढायचो. तुला पाहिजे होता गौऱ्या नव्हतं, गौरी पाहिजे होती, गौरी भेटली. आई लाडकी माझी बहीण त्याच्या आईला आमचा गायकर परिवार सोडून पाटील परिवारमध्ये मग तुला माझी फेवरेट येते सगळ्यात आता हे जाईल. तुला काय वाटतं? मी
हा बोल बोल चालू आहे बोल बोल आवडतो पेंगून आम्ही नंतर आजूबाजूला आंबा काढ आंबा या मनाची भाषा तू न बोलता न ऐकता समजून घेना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरी बाकी काही तुझी साथ संग सुताना आकाश चंद्र चांदण्या सोडून मी तर ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. राणीताईसाठी एक लाईक तर होऊन जाऊ दे आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केला त्यांनी सबस्क्राईब करा. म्हणतात तुला काय बोलायचे? काय नाही राहताई चांगलं जीवन जगू दे राहताई अजून काय नाही चांगलं जीवन